नमस्कार, मी डॉक्टर शोभा पाटील, आगरी समाज प्रबोधन संस्था ह्या संस्थेची एक सदस्य आहे। मला हे सांगायचं आहे की आम्ही फक्त हा विवाह सोहळा कल्याण, डोंबिवली किंवा भिवंडी, बदलापूर ह्यासाठीच नाही, तर तो जिथे जिथे आमचा समाज आहे, मग तो अलिबाग असू द्या, तो मुरुड जंजिरा असू द्या, तो पालघर असू द्या, तो वाडा असू द्या, कुठेही आगरी समाजातील मुलं मुली याच्यात सहभागी होऊ शकतात। ह्याचं स्वरूप कसं असेल हे मला तुम्हाला सांगायचं आहे। एक सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे सगळ्यांना काय वाटतं की येतात 4-5 मुलं आणि 4-5 मुलींनी एक लग्न लावून देतात, नाही, हा सोहळा असा नाही। हा सोहळा अतिशय भव्य, दिव्य आणि आगरी समाज आपल्या संस्कृती जपलेला आणि परंपरेचा असा हा विवाह सोहळा असतो। ह्याच्यामध्ये मुलगा जेव्हा ह्याच्यामध्ये येतो, नवरा पास्तरी पडतो आपण बोलतो, तिथपासूनचे सगळ्या विधी आगरी परंपरेनुसार, आगरी पद्धतीनुसार होतात। पोळा पापडीपासून तर लग्न लागण्यापर्यंत सगळं आपला विवाह सोहळ्यामध्ये होतं। स्टेज असतो, मंडप भव्य दिव्य असतो, त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रा असतो, बँड असतो, जेवण असतं, ऑर्केस्ट्रा असतो, त्याच्यानंतर आईस्क्रीम असतो, सर्व काय असं भटजी असतात, शतपावली होते। पद्धतशीर जसं तुम्ही एका लग्नाला नवरा मुलगा घेऊन जाता तसं फक्त तुम्ही मुलगा घेऊन आमच्या इथे, नवरा मुलगा घेऊन इथे या, बाकी सगळ्या विधी आपल्या इथे होतात आणि जेवणापासून सगळं कार्यक्रम इथे होतो। आणि हा आमचा मुद्दा ह्याच्यासाठी आहे, समाज प्रबोधनासाठी आहे की तुम्ही जागा जमिनी विकू नका, तुम्ही तुमचे फ्लॅट विकू नका, जमिनी काही विकू नका आणि मुलांच्या लग्नासाठी असा खर्च करू नका की तुम्ही कर्ज बाजारी व्हाल आणि पुढच्या पिढीला त्याचा नुकसान होईल। ह्याच्यासाठी आणि ह्याच्यामध्ये गरीब, श्रीमंत, आमदार, खासदार जे कोणी असतील ते सगळे येऊन कोणीही इथे लग्न करू शकतात। काहीही इथे असं नाही की फक्त गरिबांसाठी नाही, हे गरिबांसाठी नाही आहे। समाजाचं प्रबोधन ज्यांना करायचं आहे, समाजात ज्यांना परिवर्तन करायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही हे केलेलं। आणि तुम्ही बघाल इथे भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ सगळीकडचे समाजसेवक आहेत, ते प्रत्येक ठिकाणी अनेक संस्थांमध्ये ते आहेत आणि समाज सेवा करतात आणि ते सगळे एकत्र येऊन आणि आम्ही दुसरा आपल्या समाजातील जे श्रीमंत आहेत आणि जे आता आमचे दादा आहेत, त्यांच्या शाळा आहेत, त्यांचे कॉलेजेस आहेत, अशा ह्या लोकांमुळे आम्ही हे करू शकतो की आपला समाज आम्हाला मदत करतो आणि समाजामुळेच आम्ही हे सगळं करू शकतो। तर आता फक्त तुम्हाला एकच करायचं आहे की ह्या लग्नामध्ये तुम्ही येऊन लग्न कराल, ह्या विवाह सोहळ्यामध्ये तुम्ही तुमच्या मुला मुलींची लग्न करा। जर तुम्हाला असं वाटत असेल की मुलीकडचा किंवा मुलाकडचं कोणी ऐकत नाही किंवा त्यांना समजवायची गरज असेल, तुम्ही आमच्याकडे या, आमची एक टीम तुमच्या घरी येईल आणि नवऱ्या मुलाला किंवा नवरी मुलीला आम्ही समजावून सांगू आणि त्यांना आम्ही तयार करू, ती जबाबदारी आमची। तर खरंच तुम्ही नक्की या आणि ह्या सोहळ्यात सहभागी व्हा। धन्यवाद।